आपलं काय घर आहे का नाटकाचं थिएटर ग? कसली कसले नाटक चालू असतात. आज तर काय जेवणाची तयारी पण नीट दिसत नाहीये मला. उपाशी पोटी किती वेळ भांडायचं. जरा ना धीर धरा तुम्ही. सगळं नीट झालं ना तर खीरपुरीचं जेवण मिळेल तुम्हाला. जरा शांत राहा. आनंदी काय बोलते ते ऐकायचं मला. पण आपण भांडण भांडण खेळत असताना या बाळूला स्वयंपाक करायला काय जातंय? बाळूच्या ओळखीचा कोणीतरी गावाला जायला निघालाय. तो तिला सोडायला गेलेला आहे. मुहूर्त काढून घराच्या बाहेर पडत असतो दरवेळेला. मरामत दिसत नाही. आई बाबा, आपल्या घरात आज जे काय झालं ते खूप वाईट होतं. मागच्याच आठवड्यात वच्छी मावशींच्या मुळे घरात खूप मोठं भांडण झालं होतं आणि आज परत हे. याआधी कधीही आपल्या घरात एवढं मोठं भांडण होत नव्हतं. असे वाद होत नव्हते. तूच बघ मग आता काय ते. मी काय बोलणार. खरं तर काहीच गरज नव्हती त्या छोट्या गोष्टीवरून इतका मोठा वाद घालण्याची. ही छोटी गोष्ट आहे का इंद्रनी? छोटी गोष्ट आहे? त्या मुलीचं लग्न मोडलं. सगळं कुटुंब उद्ध्वस्त झालं. तरी ही गोष्ट तुला लहान वाटते का? कोणाला गोष्ट लहान वाटते आई? आणखीन काही घडायला हवं होतं का? निलिमा, तुला सांगितलं होतं ना मध्ये बोलू नकोस म्हणून. अरे कशी नाही बोलणार ती? ती या घरची सून आहे, मोठी सून. खरं म्हणजे तिच्याकडे बघून स्वानंदीने त्या पद्धतीने वागायला पाहिजे. तर अपेक्षा धरणं चुकीचं आहे म्हणा. अहो बाबा, पण चूक कोणाची आहे याची शहानिशा नको का करायला? दादा, ते सगळं करून काय उपयोग आहे का? पण आता त्याचा काही उपयोग होणार नाही. नील, अरे तू तरी शांतपणे विचार कर. तू समजूतदार आहेस या घरात. ते एकटे किती समजून घेणार आहे? जिचं लग्न जुळायचं होतं तिचं लग्न मोडलं. तिची आई आपल्या भरल्या घरातून रडत निघून गेली. आता चूक कोणाची होती ते कळलं तर काही बदलणार आहे का? अगं पण आपण शहानिशा न करता जर स्वानंदीला दोषी ठरवलं ना तर या घरात खूप काही बदलणार आहे. त्यामुळे चूक कोणाची होती ना ते कळलंच पाहिजे. आता कळून काही उपयोग आहे का? अपराध तर घडून गेलाय ना. अपराध घडून गेल्यानंतरच अपराधी जन्माला येतो. निलिमा, किती समजावून सांगायचं तुला? ठीक आहे, मान्य आहे मला. म्हणून घरात वाद सुरूच ठेवायचे ना? हिने माफी मागितलं तर काही होणार आहे का? बहिणी प्लीज प्लीज थांब. निलिमा, थांब जरा तू. या दोघांमध्ये वाद नको, घरामध्ये वाद नको. माझा अपमान झाला ना तरी सुद्धा चालेल. आई तसं नाहीये. मग स्वानंदी माफी मागणार आहे का माझ्या आणि विम्मीची? पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हात मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरीबाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी.
मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?